हा ब्लॉग खूप 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 स्पेशल असणार. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण भरपूर यात्रा कव्हर केल्या, पण आज आहे माझ्या गावची यात्रा आणि ती आपण कव्हर करणार आहोत. तर माझ्या गावची यात्रा ठीक हनुमान जयंतीच्या 7व्या दिवशी साजरी केली जाते. गाव तसं छोटं आहे आणि छोटीशी यात्रा भरते. यात्रेच्या दिवशी संध्याकाळी गावात छबिना निघतो. गावकरी हनुमानाच्या मंदिरात संध्याकाळी येतात आणि हनुमानाची आरती करतात. त्यानंतर छबिना निघतो. छबिन्यामध्ये ढोल, ताशे, सासनकाठी आणि पालखी असा लवाजमा घेऊन पालखीचे मंदिरातून प्रस्थान होते. आता आमची तरुण पिढी ढोल ताशाच्या गजरात ही सासनकाठी हवेत नाचवतात. यानंतर आमच्या शेजारच्या गावातून पद्मावतीची पालखी येते आणि या पद्मावतीची आणि हनुमानाच्या पालखीची एकत्र आरती करून नैवेद्य दाखवले जातात आणि दर्शनही घेतले जाते. ही आहे आमचे ग्रामदैवत हनुमानाची पालखी आणि जी समोरची पालखी आहे ती वेणेगावच्या पद्मावती देवीची पालखी आहे. यानंतर पालखीवर आणि एकमेकांना गुलाल लावला जातो आणि छबिनेचा आनंद घेतला जातो. या वर्षीचा छबिना तर आम्ही असा साजरा केला. तुम्ही कसा केला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता सकाळी दोन्ही पालख्या मंदिरातून निघून सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आमच्या घरासमोर येतात. यानंतर पद्मावती देवीची ओटी भरून पद्मावती देवीची पालखी ही वेणेगावला रवाना होते आणि हनुमानाची पालखी हनुमानाच्या मंदिरात मी घेऊन गेलो. आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या.